पत्र्याच्या शेडमध्ये राहून सालगाड्याच्या मुलानं UPSC परीक्षेत 812व्या रँक मिळवून यश मिळवलं आहे. हार न मानता 5व्या वेळेस त्यांना यश आलेलं आहे. एका सालगाड्याच्या मुलानं UPSC परीक्षा सर करत यश मिळवलं आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील जळगाव सपकाळ येथील भिक्कन रोजेकर असं UPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. भिक्कनचे वडील जगन रोजेकर हे सालगाडी म्हणून काम करतात, तर आई बेबीताई या मोलमजुरी करतात. भिक्कनने याआधी 4 वेळा UPSCची परीक्षा दिली आहे, मात्र यश आलं नाही. अखेर 5व्या प्रयत्नात देशातनं 812वा रँक मिळवत यशाला गवसणी घातली आहे. दरम्यान भिक्कनने UPSC परीक्षा उत्तीर्ण केल्यानं त्याचा अवघ्या जिल्ह्यातून कौतुक होत आहे. त्याचा जळगाव सपकाळवासियांनी सत्कार करण्यात आला आहे. काल तुमचा रिझल्ट लागला, IPS अधिकारी झाले. एक सालगाड्याचा मुलगा IPS अधिकारी झाला, त्याबद्दल काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया तर असे सगळेजण खुश आहेत. सगळ्यांना खूप आनंद झालाय की आपण कोणत्या तरी एक गरीब परिस्थितीमधून एक क्लास 1 अधिकारी झालोत म्हणून. तर सगळ्यांना खूप आनंद झालाय. एकंदरीत हे सगळे यशामागे कोण होतं? या यशामध्ये कोणी एक असं पर्टिक्युलर कोणी एक असं नव्हतं, सगळेच होते. आई वडील होते, भाऊ होते, बहीण होते, गावातले लोक होते, शेजारी सगळे होते. तर आणि सिनियर्स होते ज्यांनी मला कंटिन्युअस गायडन्स केलं की असा अभ्यास करायचा आहे. एक NGO आहे हमदर्द स्टडी सर्कल म्हणून दिल्ली येथे, त्यांचाही खूप हेल्प झाली तिथं राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि एक अभ्यासासाठी एक एन्व्हायरमेंट भेटलं मला. आणि शेवटी परिवार. एकंदरीत कुठेतरी वडील सालगडी होते, वडिलांचे कष्ट होते. आज काय वाटतं, आज एवढं मोठं यश संपादन केलं, याच्याबद्दल काय वाटतं? असं वाटतं की त्यांच्या कष्टाचे काहीतरी चीज झालंय. शेवटी जी जिद्द होती ती पूर्ण झाली आहे. आणि आई वडिलांना तर आनंद आहे, गावातल्या सगळ्या लोकांनाही आनंद आहे, परिवारालाही खूप खुशी आहे की आपल्या परिवाराचा कोणीतरी इतका वरती गेलंय. त्यासाठी बाकी अजून कोणती शिष्यवृत्ती भेटली? मी 2021 पासून प्रिपरेशन सुरू केली. सुरुवातीला मामा मामीनी पैसे दिले, त्याच्यानंतर मी 2023 ला स्कॉलरशिप घेतली. त्याआधी माझे मोठे बंधू रामदास रोजेकर यांनी मला फायनान्शियल असिस्टन्स केला, म्हणजे मदत केली. त्यानंतर मला कधी पैशाची अडचण आली नाही. 23 ला मी बाराटीची एक्झाम क्लिअर केली, त्या थ्रू मला दिल्लीसाठी स्कॉलरशिप भेटले. नंतर मी दिल्ली येथे NGO आहे हमदर्द स्टडी सर्कल, तिथे गेलो. तिथेही कमी खर्चात माझं राहणीमान झालं आणि सगळ्या गोष्टी होत्या की जे सिनियर्स होते ते पास होत गेले, त्यांचं मार्गदर्शन लाभत गेलं. आणि एकंदरीत असं होतं की प्रवास असा होता की आई वडील काम करत होते, असं वाटत होतं कधीतरी त्यांचं काम करणं बंद झालं पाहिजे दुसऱ्याच्या शेतात वगैरे, आणि आपण हे करायचंच आहे. आणि ते शेवटी पूर्ण झालं. आज दुसरा लहान भाऊ पण आसाम रायफल मध्ये सिलेक्शन झालं, ते दोघं भाऊ अधिकारी झाले. एकंदरीत आता काय सांगा? शेवटी तेच होतं की कोणीतरी लागलं पाहिजे घरातलं, म्हणजे एक फायनान्शियल जे इन्सेक्युरिटी होती, म्हणजे विकनेस होती घरामध्ये, ती भरून निघल. आई वडील आता वयस्कर झाले होते, शेतातले कामही होत नव्हते, तर दोघांपैकी कोणाचं तरी एकाचं लागणं गरजेचं होतं. आणि मेहनत, देवाची साथ आणि संपूर्ण परिवाराची साथ, गावाचा विश्वास आणि मित्र सगळे जे होते ते पाठीशी होते. आणि या सगळ्यांमुळे आम्ही दोघंही लागलो यावेळेस. तो CAPF आसाम रायफल मध्ये सिलेक्ट झाला आणि मी UPSC 2025 यामध्ये ऑल इंडिया रँक 812 ही घेतली. तरुणांना मी एकच सांगेल की मार्ग असेल तर म्हणजे इच्छा असेल तिथं मार्ग दिसणारच आहे. तुम्ही जर प्रिपरेशन करणार आहे, जिद्द आणि चिकाटी तुमच्या सोबत आहे आणि एक करो या मरोची सिच्युएशन तुमच्या सोबत आहे की करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आहे, तर तुम्ही नक्कीच करणार. आणि शेवटी आपल्या आई वडिलांकडे बघा, ते कसे कष्ट करतायत, कोणाच्या शेतात कामाला जात आहेत. आणि ज्यावेळेस हे मोटिवेशन फॅक्टर राहतं तर तुम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर झालं पाहिजे, आपण ते ट्रॅक चुकत नाही कधी, कोणत्या वाईट व्यसनाला किंवा वाईट अभ्यासा व्यतिरिक्त ट्रॅक आउट ट्रॅक जात नाही आपण, आणि शेवटी आपल्याला यश येतं. चांगलं वाटतं. अडचणी काय आलं? काही नाही, 6 महिने घालून लोकांचे काम केले, शिकवलं, याच्या परिस्थिती आता चांगला वाटतं, आनंद झाले. मुलगा अधिकारी झालेला आहे, तुम्हाला काय वाटत पुढचं तुम्ही कसं सांगाल ते काय तरुणांना आजकाल? चांगलं चालवा, गरिबीची पुरी चांगलं चालवा, मार्गदर्शन करा पुढं. सोबत म्हणजे एका वयाचे, जेव्हा तो म्हणजे आम्ही एका वर्गात शिकलेलो, हॉस्टेलला सोबत राहिलेलो, 10वीला पण सोबतच एकाच शाळेत होतो. नंतर तो दिल्लीला गेला, त्याचं ज्यावेळेस ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर आम्ही दोघं दिल्लीला गेलो.
त्यावेळेस त्याची अशी सिच्युएशन होती, कारण की इथलं वातावरण आणि तिथलं वातावरण, या वातावरणामध्ये खूप चेंजेस. त्यावेळेस तो म्हणायचा रात्रीचा, म्हणजे रात्र झालेली तिथं गेल्याच्या नंतर तो म्हणायचा की नको भाऊ, तर आपल्याला जावं लागतं, आपण इथं मॅनेज होईल का, मला इथं उद्याच्याला एकट्याला राहायचं, मी होईल का. मी त्याला सांगितलं की बावड्या, आपली परिस्थिती बघ, तू तिथं चैनीनं झोपशील का इथं चैनीनं झोपशील. त्यांनी विचार केला, तो राहिला. आता त्याचं म्हणजे जवळपास 5 वर्ष झाले त्याला. मागच्या वर्षी तो म्हणजे त्याचं काही यांनी तो मेन्स मध्ये, म्हणजे मेन्स त्याची क्लिअर झाला नव्हता. त्यावेळेस तो एवढा डिप्रेशन मध्ये गेला होता, तो अक्षरशः फॅमिलीचे ना मित्राचे ना कोणाचेही कॉल रिसिव्ह करत नव्हता. या गोष्टीमध्ये जसे की माझे भाऊ अगोदर बोलले, त्यांनी परत फॅमिली, आई वडील यांचा विचार करून तो स्वतः या गोष्टीतनं बाहेर आला आणि परत नव्यानं सुरुवात केली. आणि या धाडसाला मी खरंच त्याला नमन करतो. त्यांनी साध्य करून दाखवलं. तो नेहमी म्हणायचा, साठीच नव्हे तर संपूर्ण तालुक्यासाठी एक अभिमानाची अशी गोष्ट झालेली आहे की आमच्या गावामध्ये IPS पदाला भिकनने गवसणी घातलेली आहे. आपण बघतोय की अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये कष्टाचं चीज भिकनने केलंय. निश्चितच भिकनच्या माध्यमातून निश्चितच आमच्या गावातील युवकांना मार्गदर्शन मिळेल आणि भविष्यात हे काही शिक्षकांचं गाव म्हणून ओळखलं जायचं, हे निश्चितच अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.